हॅलो, कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी ज्योती, तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये. आणि आमचं आवरलंय, आम्ही सर्वजण झालोय रेडी. तर आज आहे 6 डिसेंबर, तर आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे. सो आता आम्ही चाललोय पुतळ्याकडे. सो कसं काय होतंय ते तुम्हाला पुढे कळेल. चला, हो चलो चलो लाडू. बाबासाहेब आंबेडकर महापरिवार दिनांच्या विनम्र अभिवादन है ना? हा, झालं का? झालं? बर बर, चला. तुमचं उरकलं का? हा, आमचं कधीच. तुम्हाला टाइम लागतं उरकायला. हो, आम्हाला टाइम. आम्ही सकाळी 6ला उठलो, आलो बाहेर जाऊन आलो. तुमचं काय होतं काय? हा तुम्हालाच वेळ लागतं, आमचं काय लगेच उरकत आहे. म्हणजे आम्ही येडी, हम्म, तुम्ही शहाणी. हा का? नाही हुशार नाही. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. जय भीम. तर ना आलोत आता घरी. तर जेवढं जयंतीला उत्साह असतो ना तेवढं नसतं 6 डिसेंबरला. एवढी गर्दी पण नव्हती. तर थोडा वेळ म्हणजे खूप वेळ लागला तिथे. आणि आता आलोय, तर आता वाजलेत 12 वाजलेत. तर आता घरात पण खूप सारी कामे पडलेत. आणि तर आज एवढं उत्साह नसतो 6 डिसेंबरला जयंती सारखा. जयंतीला असं वाटते कधी येईल तो दिवस, कधी खूपच भारी वाटते जयंतीच्या दिवशी. तर आज महापरिवार दिन भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये जेव्हा महापरिनिर्वाण झालं होतं बाबासाहेबांचं, तेव्हा संपूर्ण देशामध्ये 193 देशांनी त्यांचे राष्ट्रीय ध्वज झुकावले होते. आपले बाबासाहेब एवढे महान आहेत ना, तर त्यांची जयंती पण पूर्ण विश्वात साजरी होती. आणि जेव्हा त्यांचं महापरिनिर्वाण झालं होतं तेव्हा पण देशांनी आपले ध्वज झुकावले होते. तर असे महामानव होऊन गेलेत आपल्या भारतामध्ये. आणि आपल्यासाठी पण त्यांनी खूप काही करून गेलेत. ते आज जरी नाहीत तर ते आपल्यासाठी ना अमर आहेत. तर आता मी माझं बाकीचं काम आवरते.
आणि दिवसभराचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते, कसं काय होतंय ते. आणि कपडे पण राहिलेत धुवायचे. चाललंय काय खेळायला, ड्रेस चेंज करायचा. लाडू कपडे काढ ना, तुझे कपडे धुवून टाकते. भांडे नाही खेळायचे, अभ्यास करा. आज सुट्टी भेटली ना, है ना? होय बच्चा, उद्या पण सुट्टी, आज पण सुट्टी. मग लाडू काय आता दिवसभर हेच करत बसेल. चलो हे ड्रेस काढ ना, धुवून टाकू मस्त एकदम. हाय चल. हा चला चाललंय. सर यायले. हो सर बघा बघा, ते सर आणि ह्या विद्यार्थिनी. करा अभ्यास करा. सरच काय चाललंय? हो सर म्हणलं थोडीशी घराची साफसूफ करा, तर खूप सारा पसारा झालाय कपड्यांचा. तर म्हणलं नीट नाटके ठेवा ह्यांचे कपडे. होय, आणि तू ते ड्रेस काढून ठेव, तुझा ड्रेस धुवायचा आहे मला. अंगावरच ते अंगावरच लाडूचं ब्लँकेट फेवरेट आहे ना. हे लाडू लाडू बघा झोपी गेलाय. तुला मोबाईल पाहिजे ना? होय पाहिजे. लाडूला मगापासून मोबाईल पाहिजे. इकडे ना चल ना. लाडू आज घरी तर परेशान करायला लागलाय. मगापासून दोघांचे भांडण चालू होतं आणि आज परेशान करायला लागला. त्याला मोबाईल पाहिजे. घरी असलं ना त्याला मोबाईल लागतोच. होय, तर झाले आता सगळं काम हे आवरले आणि आता अहो आले. त्यांनी वडापाव आणले होते, आता आम्ही वडापाव खाल्लेत. तर मस्त निवांत झाले. घरामधलं सगळं आवरलं. सकाळी खूप राडा होता, तसंच गेलो होतो. आणि ते बघा त्यांच्या अंगावर ना आज खूप थंडी आली. मला वाटते सगळ्यांची थंडी आज आमच्याच घरामध्ये आली काही. हा दाखवत बघा दिवसा अंगावर घेऊन झोपायला लागलेत. मला तर थंडी नसती ना वाजत, आज लई थंडी वाजली. बघा सगळ्यांची थंडी आज आमच्या घरी आली. चला चल लाडू धर तुला मोबाईल. स्वयंपाकामध्ये भाकर टाकली आणि मी इकडे बघा वांग्याची बटाट्याची भाजी आहे. मी वांग्याचीच म्हणाले. आणि इकडे भात शिजायला टाकलाय थोडासाच. आणि इकडे मॅगी, मुलांसाठी मॅगी. तर ऑलमोस्ट माझा स्वयंपाक झालाय आणि मी ब्लाऊज शिवले, म्हणजे अर्ध स्टिच झाले आणि तशा स्लीव्ज केल्यात म्हणजे ब्लाऊजच्या. आणि घातल्याच्या नंतर खूप छान वाटतात. तर बाहेरच आहे, मग अर्ध उद्या शिवेल मग. आणि आता स्वयंपाक पण झाले, मॅगी केली मुलांना. महिन्यातून 1-2 वेळास ठीक आहे. मॅगी पण अशी चांगली नाहीये रोज खायला, म्हणजे महिन्यातून 1-2 वेळास मी देते. तर त्यांना आवडते खूप, तर त्याच्यामुळे. तर आता आम्ही करतो आता जेवण आणि
तर चला मग तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. होय लाडू, सबस्क्राईब करायला विसरू नका बोलले. हो, टाइमपास. लाडूला खूप सारे सबस्क्रायबर पाहिजे, त्याला प्ले बटन पाहिजे. होय, त्याला खूप वेळ प्ले बटनला. होय लाडू. तर काय म्हणतात, आपल्या नशिबात आहे की नाही. होय लाडू. तर चला, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय कर सगळ्यांना.